जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा, CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। श्री गुरुदेव दत्त। ज्याप्रमाणे स्वामी समर्थांनी त्यांच्या एक जे स्वामी सूत होते तर त्यांना भक्त मानलं होतं, त्यांना मुलगा मानलं होतं, त्याप्रमाणे आदरणीय पुंड महाराज यांनी आपले जे काही आपल्या वर्धा शहरामध्ये सोनेचे व्यापारी आहेत आदरणीय, तर यांना आदरणीय पुंड महाराजांनी भक्त त्या ठिकाणी मानलं होतं, त्यांचं पुत्र मानलं होतं आणि त्यांच्या मागे या मंदिराची सेवा जर कुणाच्या हाती त्यांनी जबाबदारी दिली होती तर ते आदरणीय पप्पू शेठ आणि तेव्हापासून आदरणीय पप्पू शेठ यांच्या माध्यमातून आपल्या कर्जत शहरामध्ये स्वामी समर्थ मंदिराच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे आध्यात्मिक आणि मला या ठिकाणी सांगायचंय की फक्त प्रकट दिनात या ठिकाणी सादर न होता यापूर्वी देखील ज्या काही रामायण सारख्या कथा आहेत तर या कथा या मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी महिला भगिनींना यातून ऐकवण्यात आलेल्या आहेत। आज या ठिकाणी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आहे। या निमित्ताने मी सर्व उपस्थित महिला भगिनींना या स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या मनापासून माझ्या वतीने, माझ्या पूर्ण राऊत परिवाराच्या वतीने अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। खरं तर लहानपणापासून माझी आई आणि मी आम्ही स्वामी समर्थांचे म्हणजे त्यांचं स्थान माझ्या मनामध्ये आणि माझ्या घरामध्ये आहे। जे जे मागितलं ते माझ्या ओट्यात स्वामी समर्थांनी टाकलेलं आहे, त्यामुळे कायम माझी भक्ती आणि श्रद्धा स्वामी समर्थांच्या पायाशी आहे। फक्त तुम्ही एवढ्या प्रेमाने एवढ्या भक्तीने आज खरं तर स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे। आज तुम्ही तुमचे भाव तुम्हाला नमस्कार करण्यासाठी कदाचित तुमच्या हातातून काही चुका झाल्या असतील तर स्वामी समर्थांना क्षमा मागण्यासाठी आज आपण सगळेजण एकत्र आलो आहोत, कारण क्षमा मागणं पण हे पण आपल्याला जमलं पाहिजे। त्यामुळं आज जो उत्सव इथं पार पडतोय मला वाटतं याच कर्जतमध्ये अजून एक मंदिर जरा तिथे एक मूर्ती बसवली होती, मला आठवत नाही खरं त्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला काही वर्षापूर्वी मी याच कर्जतमध्ये आले होते। त्यामुळे या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत दीपकदादा शहाणे, त्यांचे सर्व मित्र परिवार आणि सर्व स्वामी भक्त जे इथे आज या सभागृहामध्ये जमलेले आहेत त्या सर्वांना मी आज आपला नवीन वर्ष सुरू झालेला आहे, चैत्र पाडवा काल झालेला आहे, त्या नवीन वर्षाच्या मराठी वर्षाच्या मी शुभेच्छा देते। हे वर्ष सुख समाधानाचं जावं, आनंदाचं जावं। कदाचित उद्या 1 तारखेपासून मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तापमान वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा जो उन्हाचा काहिली आहे याच्यामध्ये थोडंसं आपण आपली सर्वांनी आपल्या लेकरांची, आपल्या शेतीवाडी आणि आपल्या जनावरांची काळजी घ्यावी। परत एकदा आज या स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। आज काहीतरी आपण या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसलोय, मनापासून काहीतरी संकल्प करूया आणि या संकल्पावरती पुढील वर्ष चालण्याचा काटेकोर प्रयत्न आपण करूया। जोपर्यंत आपण संकल्पित होत नाही आणि त्या संकल्पावर आपण चालत नाही तोपर्यंत यश मिळत नाही, कारण आपण काही झालं तरी शेवटी तो सर्व ज्ञानी आहे। तुम्ही आत बाहेर 1 आणि 2 असं जर तुम्ही वागत असाल तरी सुद्धा कुठलीही परमेश्वरी शक्ती असू द्या, गोदड महाराज असतील, आमचे स्वामी समर्थ महाराज असतील, आमचे पांडुरंग महादेव असतील, प्रत्येक देवतेला आणि त्यांना समजत असतं की समोरचा भक्त कुठल्या पद्धतीने
आपल्या याच्यामध्ये समाजामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये वागतोय. त्यामुळं आत आहे तेच बाहेर ठेवा, संकल्पित व्हा आणि त्या संकल्पावर वर्षभर प्रामाणिकपणे चालण्याचा प्रयत्न करा. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. आणि या मुख्य संयोजक एक छान फोटो आपण घेऊया. गणेश जे आहेत फोटो प्रतिमा देऊन हा सन्मान केला जातोय. आदरणीय आमदार रोहितदादा पवार यांचा सन्मान करतील दीपक मुख्य संयोजक आणि त्यांचा सर्व मित्र परिवार, स्वामी भक्त, नगर प्रथमनगर अध्यक्ष नामदेव बापू राऊत, इथे आलेले सर्व ज्ञानदेव माऊली, लालासाहेब, आदरणीय दांडेदाजी, सर्वांना विनंती आहे. बरीचशी मंडळी इथे उपस्थित आहेत, सारंग आहेत, सर्वच आहेत, राहुल शेठ आहेत. सर्व स्वामी भक्तांच्या हस्ते हा विलासजी, सुरेश काका, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. दत्त घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा आशीर्वाद आणि स्वामी भक्तांच्या शुभेच्छा आदरणीय दादा आहेत. तुम्हाला विनंती करतो आपण या निमित्तानं यांचा आज प्रकट दिन, अतिशय पवित्र दिन आणि या दिनानिमित्त आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात. मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. इथं हा कार्यक्रम घेण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते राबत असतात. पप्पू शेठ अनेक वर्षांपासून यासाठी पुढाकार घेत असतात. त्यांचे कार्यकर्ते असतील, सर्व मान्यवर जे आज इथं उपस्थित आहेत त्यांना पाठबळ देत असतात, मदत करत असतात. जेव्हा एखादा असा कार्यक्रम आपण घेत असतो, आपण कुठल्याही मंदिरात जाऊ शकतो, पण मोठ्या ताकदीने एखादा आपण जर कार्यक्रम घेतला, तिथं आपण सर्वजण ताकदीने एकत्रित आलो तर चांगले विचार हे आपल्या सर्वांना देता येत असतात. इथं येऊन काही आध्यात्मिक लोक आपल्याला मार्गदर्शन करतात, काही सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे लोक येऊन आपल्याशी बोलत असतात आणि हा संदेश जास्त महत्त्वाचा असतो. तुम्ही एवढ्या ताकदीने सर्वजण एकत्रित आलात. मला या महत्त्वपूर्ण दिनानिमित्त तुमच्याबरोबर इथं उपस्थिती दर्शवता आली, दर्शन घेता आलं, त्याचा खरंच मनापासून मला आनंद आहे. आपण आपल्या जीवनामध्ये काम करत असताना जेव्हा प्रामाणिक मनातून काम करतो तेव्हा त्याला यश आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना लहान मुलांपासून थोर व्यक्तींपर्यंत जे काय प्रामाणिकपणे करता येईल ते प्रामाणिकपणे मी करत असतो. मला हे लोक सर्व साथ देत असतात आणि मग चांगल्या गोष्टी या घडत असतात. किती मोठी अडचण आली सहजपणे ती सुटून जाते. तसंच आपल्या जीवनाच्या बाबतीत आहे. आता तुम्ही बघा, काल आपण इथं या पवित्र भूमीमध्ये संत श्री सद्गुरू गोदर महाराजांच्या विचाराने पावन झालेल्या या भूमीमध्ये काल महाराष्ट्र केसरी घेतली. ही स्पर्धा कुस्ती क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाची आणि मोठी आणि मानाची स्पर्धा असते. खरं तर ही स्पर्धा थोडीशी पुढे घ्यायची होती, पण योगायोग बघा पुढे ती मला ढकलता आली नाही. त्याची फायनल तारीख ही 30 तारीख आली. पाडव्याचा दिवस, अतिशय पवित्र दिवस आणि अजूनही योगायोग तिथं घडला. जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या पवित्र पादुका ह्या सहसा बाहेर येत नाही. पुण्यातून त्यांचा प्रवास सुरू होतो, विठोबरायाकडे तो जातो सोलापूरला, बस तेवढाच तिथं प्रवास असतो. लाखो करोडो लोक तिथे येऊन दर्शन घेत असतात. पहिल्यांदाच त्या पवित्र पादुका ह्या 2 जिल्ह्यातून बाहेर आल्या आणि पहिला मान जर कुठे मिळाला असेल तर आपल्या तर जिल्ह्याला तो मिळाला. आणि आपल्या जिल्ह्यात तो मान मिळत असताना कुठल्या मतदारसंघामध्ये मिळाला तर कर्जत जामखेडला मिळाला, कुठल्या तालुक्यात मिळाला तर तो कर्जतला मिळाला. आणि त्याचं सुद्धा काल आपण जर बघितलं तर जे प्रमुख कीर्तन होतं, नाही तर आपण सांगता म्हणतो अतिशय पवित्र सत्याची, ती काल 30 तारखेला झाली. म्हणजे पाडवा आणि तुकोबारायांच्या पवित्र पादुका त्यांचं काल तिथं असताना सांगता आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धाची सांगता सुद्धा कालच झाली. आपण म्हणत असतो की भक्ती आणि शक्ती ही सहजपणे एकत्र कधी येत नसते, पण एकत्र कुठं आली तर सद्गुरू श्री गोदर महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये आले आणि अतिशय चांगला संदेश हा महाराष्ट्रामध्ये तिथे गेला. ही कोणाची ताकद आहे? ही फक्त तुमच्या भक्तीची आणि तुमच्या विचाराची ताकद आहे. इथं असणारा प्रत्येक व्यक्ती जेव्हा चांगल्या
विचाराने नाही तर चांगला विचार जेव्हा करत असतो, जसं मंदिरात गेल्यानंतर कोणी नकारात्मक विचार करत नाही, चांगलाच विचार करतं, त्यामुळे मंदिरात आल्यानंतर आपल्याला फार चांगलं तिथं वाटतं. तसंच या भूमीमध्ये तुम्ही सर्वजण चांगला विचार करत असल्यामुळेच भक्ती आणि शक्ती एकत्रित आली आणि अतिशय चांगल्या दिमाख्यामध्ये दोन्ही काळचे कार्यक्रम तिथं झाले. त्यामुळे मला कालच्या कार्यक्रमासाठी सुद्धा तुम्ही सर्वांनी उपस्थिती मोठ्या संख्येने दर्शावी यासाठी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. इथेही तुम्ही आलात, पप्पू शेठ, त्यांचे सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्व मान्यवर ज्यांनी कुणी आपल्याला सहकार्य केलं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि असे जे कार्यक्रम कालसारखे असतात, सिद्धटेकचा असू द्या, कर्जतचा असू द्या, हे जेव्हा मोठ्या प्रमाणात या भागामध्ये घेतले जातात तेव्हा बाहेरची लोक आपल्या भागामध्ये येतात आणि आपल्या परिसराची जी खरी ताकद आहे ती लोकांना बाहेर दिसते. आणि वर्दळ जेव्हा वाढते तेव्हा आर्थिक लाभ सुद्धा इथं असणाऱ्या सामान्य लोकांना होत असतो. छोटे मोठे रेस्टॉरंट असतात, चहाचे टपरे असतात, अशा लोकांना त्याचा फायदा होत असतो आणि या अनुषंगाने असे कार्यक्रम आपण घेत असतो. पण त्याला यश तोपर्यंत येत नाही जोपर्यंत लोक प्रतिसाद देत नाही. आणि तुम्ही नेहमी आजपर्यंत असं चांगल्या कार्यक्रमाला प्रतिसाद देत आला, त्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. सुंदर अशा कार्यक्रमाला इथं येऊन तुमच्यासारख्या सुंदर मनाच्या लोकांबरोबर हा कार्यक्रम मला इथं साजरा करता आला, त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार. येणारं वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो थांबतो. रामकृष्ण हरी. श्री संत सद्गुरू गोदड महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत हे मंदिर उभं राहत असताना आम्ही या ठिकाणी पुंडे महाराज असताना हे मंदिर स्थापनेचं नियोजन केलं. नुसतं नियोजन नाही तर हे अनेक ठिकाणी त्याचं दान मागून, सर्वसामान्याकडे दान मागून हे मंदिर उभं करण्याचं काम केलं. दुसरी गोष्ट अशी की दादांनी सांगितलं भक्ती आणि शक्ती याचा किती गोड संगम दादाच्या या मतदारसंघात झाला. खरी गोष्ट आहे, माणसाजवळ पैसा खूप आहे, पैशाला कमी नाही, दातृत्वाची उणीव आहे. आमच्या दादांकडे ती उणीव नाही. भरभरून द्यायचं, देवासाठी भरभरून द्यायचं. अनेक योजना आम्ही दादांना सांगितल्या, भक्त निवासाची योजना सांगितली, कागदपत्र दिले, दादांना विनंती केली आणि 4 मजली सद्गुरू गोदड महाराजांसाठी भक्त निवास या कर्जतमध्ये दादांनी उभं केलं. अशा अनेक गोष्टी ज्या परमार्थाशी निगडीत आहेत. सिद्धटेकला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुका येणार आणि काय करायचं काय नाही, फार मोठा कार्यक्रम आहे. मग याबाबतची मीटिंग आम्ही सर्व वारकरी मंडळीने, महाराज मंडळीने दादांना गळ घातली आणि दादांनी ती मीटिंग सिद्धटेकला अरेंज केली. आणि त्या मीटिंग मध्ये दादांनी सांगितलं की तुम्ही कसल्याच प्रकारची काळजी करायची नाही, कसलीच काळजी करू नका, निवारा, पाणी, स्वच्छता सगळं माझ्याकडं. नुसतं हे नाही तर स्वच्छता सुद्धा दादांनी खूप ठेवली, तिथं स्वयंसेवक पाठवले आणि 35 लाख रुपयाचा मंडप दादांनी त्या सप्त्यासाठी दिला. मी दादांचा खूप खूप ऋणी आहे. कर्जत तालुका वारकरी संघाच्या वतीने नाही, महाराष्ट्राच्या वारकरी संघाच्या वतीने मी दादांचा खूप खूप ऋणी आहे. दादांनी हे ऐकलं आणि ती पूर्ण केली मागणी वारकऱ्यांची. त्याच्याबद्दल मी दादांना खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. काय बोलू असा मोठा प्रश्न पडला, कारण मी दादांना न विचारता हा कार्यक्रम उपस्थित म्हणजे ठरवला होता. मी दादांना वैयक्तिक आमंत्रण दिलेले नाही. नसेल तर दादा माझे शेजारीच उभे, बरोबर आहे दादा. त्यांनी रिक्षाचं ते ऐकलं, मला म्हणले पप्पू शेठ कार्यक्रम काय ठेवलाय, कधी आहे कार्यक्रम. मी म्हणलं दादा 31ला आहे. ते म्हणजे मला थांबावं लागेल का. म्हणलं तुमची इच्छा, सुदामानी बोलवले, कृष्णाने यायचं का नाही ते ठरवायचं. मी मला जास्त बोलायचं नाही आणि या मंदिरासाठी खूप मला दादा इथं करतात.
त्या आमच्या खोरीताई असतील, खडकेताई असतील, त्यांच्याबरोबर भरपूर महिला या मंदिरासाठी खूप कष्ट करतात. खूप महिलांनी सहकार्य केलेले. या मंदिराचा इतिहास तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 2 तास पुरणार नाही. 2 वर्ष मंदिर लोकांनी बंद ठेवलं होतं. 2 वर्षानंतर पुंडे महाराजांनी माझ्याकडे ते मंदिर सुपूर्द केलं. आता आमच्या सुनबाईंनी सांगितलं की मला त्यांनी मुलगा मानला. माझे बंधू नामदेव बापू यांनी मला खूप सहकार्य केले या मंदिराच्या बाबतीत. दीपक शिंदे असतील, बळीअण्णा असतील, त्या सुदाम दांडे असतील, या लोकांनी मला सहकार्य केलं. मी एकटा काही करू शकत नव्हतो. परंतु हे माझे जे खंदे समर्थक आहेत, जे मला लहानपणापासून, हे बघा, राजकीय क्षेत्रात कुणी कुठेही असो, पण ज्या दिवशी पप्पूचा फोन जाईल त्यावेळी श्री नामदेवराव, दीपक शिंदे, बळीराम यादव, सुदाम दांडे अशी अनेक मंडळी माझ्यासाठी येणार की जी मला अर्ध्या रात्री सुद्धा माझ्यासाठी उपस्थित राहणार. त्यांच्या ह्या सगळ्यांच्या सहभाग ह्याच्यामुळे मला हे मंदिर मला ताब्यात घेता आलं. नाहीतर दादा इथं आज एक मशीद उभी राहिली असते. खूप मोठा इतिहास आहे या मंदिराचा. मी कधी जर वेळ मिळाला तर तुम्हाला सांगेल. पण मला महिलांना एकच विनंती, दादांनी सांगितलं आणि आईसाहेबांनी माझ्या मनातली भूमिका मांडली की आपण आरतीला येतो, लहान मुलांना घेऊन येतो. मंदिर म्हणजे खेळायचं जागा नाही हो. ठीक आहे, मंदिरात आरती झाली तर तुम्ही मुलांना मोकळं सोडा, त्यांना खेळू द्या, पण शांतता पाळा. मी एकच सांगत असतो की आरतीच्या वेळी खूप शांतता पाहिजे, कारण स्वामींना शांतता आवडते. तुम्हाला आईसाहेबांनी सांगितलं तेच. तुम्हाला जर स्वामींची एकरूप व्हायचं असेल तर तुम्ही 100% शांतता मंदिरामध्ये पाळावी, एवढीच एक विनंती करतो. आणि दादांच्या वतीने आणि माझ्या वतीने, आईसाहेबांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, नामदेव बापूंच्या वतीने, आमचा विलास दांडे असो, माझे सगळे भक्तींच्या ग्रुपचे सदस्य असो, सगळ्यांच्या वतीने कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्राध्यापक आजबे सर, कोटा मेंटर्स अकॅडमी कर्जत. 17 मार्चला 10वीची परीक्षा संपली आणि आज आपण सगळीकडे पाहतोय की ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली ती CET नीट जेईच्या प्रवेशासाठी पाहत आहेत. अकॅडमी 2 लाख फी सांगतायत, स्कॉलरशिप परीक्षा घेत आहेत, 1 लाखात ॲडमिशन करत आहेत. पण मी पालकांना सांगू इच्छितो की प्रथमतः तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक कल लक्षात घ्या. त्याची इच्छा व्यक्त होणं महत्त्वाचं नाही आहे. आणि म्हणूनच कर्जतच्या कोटा मेंटर्सनं फाउंडेशन बॅच ठेवलेले आहे 25 मार्च ते 15 मेमध्ये. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स टूल फॉर फिजिक्स नावाचं पुस्तक शिकवणार आहे. त्यामधून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची CET नीट जेईमध्ये फिजिक्स सोपं जाणार आहे. आणि विद्यार्थ्यांना 11चं फाउंडेशन घेऊन विद्यार्थ्याचा CET नीट जेईचा कल सांगणार आहे. 15 मेला कल सांगणार आहे आणि नंतरच तुम्ही विद्यार्थ्याला CET नीट जेईला तुम्ही प्रवेश घेऊ शकता. म्हणून मी आपल्या पालकांना विनंती करतो, अकॅडमीत ॲडमिशन घेण्यापेक्षा, जेईला नीटला ॲडमिशन घेण्यापेक्षा विद्यार्थ्याचा आधी कल लक्षात घ्या आणि नंतरच प्रवेश घ्या. या फाउंडेशन बॅचची फी आमच्याकडे फक्त 5,000 रुपये आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो, कसल्याही भूलथापाला बळी न पडता अगोदर विद्यार्थ्याचे कल लक्षात घ्या आणि नंतरच अकॅडमीत प्रवेश घ्या. आम्हीही 15 मेपर्यंत फाउंडेशन घेऊन विद्यार्थ्याचा कल सांगणार आहोत आणि नंतरच CET नीट जेईला प्रवेश देणार आहोत. एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो.